मित्रांनो, 19 पॅटर्नच्या इनसेम एकदम जवळ आले किंवा 24 पॅटर्नचे जे मुलं आहेत त्यांच्या कॉलेजच्या सीसी इंटरनल एक्झाम पण जवळ आली. याची तयारी कशी कमीत कमी वेळेत कर. पहिलं तर आपल्याला सिलेबस ओरिएंटेड अभ्यास न करता एक्झाम ओरिएंटेड अभ्यास कर. म्हणजे पहिल्यांदा पूर्ण सिलेबसचं अनालिसिस करून घे. कुठल्या टॉपिकवर प्रश्न येतात त्यांना टिक कर, कुठल्यावर नाही येत त्याला क्रॉस कर, ते बघायचेच नाही. म्हणजे अनालिसिस करायचा, एक्झाम ओरिएंटेड अनालिसिस करायचा, मगच अभ्यासाला लागायचं. डायरेक्ट सिलेबस ओरिएंटेड स्टडी करायचं नाही. क्लिअर झालं. सेकंड, पीवायक्यू तुला यासाठी मदत करतील. पीवायक्यू खूप महत्वाचे. पीवायक्यू सगळे 4-5 पीवायक्यू समोर ठेव, आयडिया क्लिअर होईल. कुठले प्रकारचे प्रश्न रिपीट होतात त्यांना 2 स्टार कर. जे एकदाच रिपीट झाले त्यांना समजा 1 स्टार कर. या पद्धतीने मोस्ट आयएमपी कुठले हे तुला कळेल, जेणेकरून एक्झाम पेपरचा पॅटर्न तुला क्लिअर झाला की तुला अभ्यास करायला सोपं जाईल. आणि पीवायक्यू अजून एक फायदा काय होतो, पॅटर्न कळतो. कुठल्या टॉपिकवर प्रश्न येतात, कुठल्यावर नाही येत, कुठे डायग्राम येते, कुठे न्यूमरिकल येतात, कुठे डेरिव्हेशन येतं, किती मार्कला येते, सगळं पीवायक्यू बघितल्यावरच कळतं. कळालं. इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले, पीवायक्यू सांगितले तुला, आणि स्ट्रॅटर्जी सांगितली की पहिल्यांदा अनालिसिस करून अभ्यासाला सुरुवात कर. आणि फोर्थ आहे, अभ्यास करताना पेपर लिहिताना काही बेसिक गोष्टी फॉलो कर. जसं पॉइंट वाईज लिही, डायग्राम असतात त्यांना मेन्शन कर. ओके. त्याच्यानंतर न्यूमरिकल असते, स्टेप वाईज सोडव. या बेसिक गोष्टी फॉलो कर. आणि अभ्यास करताना हे कन्सिस्टंटली रोज ऍटलीस्ट 4 तास स्टडी कर. शुअर शॉट तुझी इनसेम क्लिअर होईल. अजून काही डाऊट असले कमेंट मध्ये आपल्या चॅनलला फॉलो कर. आणि हो, पर्पल ॲपवर सगळ्या इनसेमच्या सीसीच्या पूर्ण स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. रेकॉर्डेड कोर्सेस आहे, ते बघशील तर नक्की इनसेम तुझे अभ्यास करायला तुला खूप मदत होईल. थँक्यू.